असं आहे की माझं भुजबळांच्या बाबतीत स्पष्ट मत आहे की एक कॅबिनेट मिनिस्टर जेव्हा असं म्हणतो की हे काय चालू आहे, महाराष्ट्रात शिवीगाळ चालू आहे, महाराष्ट्र घाबरला आहे, असं जेव्हा एखादं सिनियर कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो, हे सरकारचं फेल्युअर आहे ना. महाराष्ट्र घाबरणं म्हणजे सरकार अस्तित्वात नसल्याची निशाणी आहे. म्हणजे सरकार बरखास्त करून टाका. सिनियर कॅबिनेट मिनिस्टर विधानसभेमध्ये उभे राहून म्हणतात की सगळे घाबरलेले आहेत. हे दॅट इज म्हणजे हे सिग्नल बरोबर नाही विधानसभेतनं हे सांगणं कॅबिनेट मिनिस्टरने हे सगळे घाबरलेले आहेत म्हणून. मुख्यमंत्री सगळे सोयऱ्यांच्या बाबत ही भूमिका स्पष्ट करत नव्हते. आता जरांगेंचं म्हणणं आहे की मला फसवलेलं आहे, मी मुंबईकडे नाही, मला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे. कारण का मी पहिल्यापासून सांगतोय की मराठा समाजाला फसवायचं आणि ओबीसींना घाबरवायचं, एवढंच काम हे सरकार करते गेले अनेक दिवस. आज त्यांनी दिलं आहे आरक्षण, आम्हाला आनंद आहे, आमची भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. पण आता कायद्याच्या कक्षेत, कारण का 2 वेळा ते स्ट्रकडाऊन झालेलं आहे, कायद्याच्या कक्षेत टिकावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. पण त्यांनी आम्हाला जर बोलू दिलं असतं, हे असं एखादं ऐतिहासिक ठराव पारित होत असताना कोणालाही न बोलू देणं हे लोकशाही विरोधी आहे. आम्ही तयारी करून आलो होतो. ह्याच्यातल्या त्रुटी, काही राहिलेल्या गोष्टी ह्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या असत्या. पण काहीच न करता चला पारित, असं ही लोकशाहीची हत्या करतायत ते. कुठलंही मोठं विधायक लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये चर्चेशिवाय पारित करणं म्हणजे त्या विधायकात कुठेतरी काहीतरी लफडा आहे असंच लोकांना संशय येईल. आणि ज्या जरांगेंनी ही लढाई छेडली होती त्या जरांगेंना विश्वासात न घेता जर सरकारने, मला हे पण माहीत नाही त्यांना विश्वासात घेतलं आहे की नाही, पारित केलं असेल तर ते चुकीचं आहे. जरांगेंनी उद्या बैठक लावलेली आहे आणि बैठकीनंतर ते आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक. बघा, मला त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, ते सरकार आणि त्यांचं काम आहे, माझं काम नाही आहे. आमची भूमिका स्पष्ट होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नाही. त्यांचं म्हणणं की सरकारने आमची फसवणूक केली. ते त्यांनी आणि सरकारने बघावं का, त्यांनीच सरकारबरोबर चर्चा केली, सरकारबरोबर पेढे भरवले. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर काही बोलण्याचं माझी तरी इच्छा नाही. सुप्रीम कोर्टामध्ये काल जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये एनसीपी नॅशनल काँग्रेस पार्टी नाव जे आहे ते शरद पवार गटाला वापरू नये असं अजित पवार गटाचे वकील म्हणाले. ज्या पक्षाची स्थापना शरद पवारांनी हे महाराष्ट्राला कळेल ना की इतक्या कोट्या मनाची आहे ती माणसं की शरद पवारांचा नायनाट करून टाकायचं, त्यांचं राजकीय अस्तित्वच संपून टाकायचं, त्यांनी लावलेला वटवृक्ष तर ताब्यात घ्यायचाच, पण त्यांनी नवीन वृक्षाची बीही पेरायची नाही. ही जी काही भूमिका आहे ती महाराष्ट्राला पटणारी नाही. जर लोकसभेचा फॉर्म्युला आलेला आहे अजित पवार गटाला कुठेतरी 4 ते 6 जागा नाही. ते मला दुसऱ्याच्या घरात जेवण काय, मटण आहे, चिकन आहे, मच्छी आहे, मला काय करायचं आहे. आमचं ताट सगळं सावरून मस्त श्रीखंड, लोणचं, काकडी बिकडी सगळं तुम्हाला समोर सादर करू, चिंता करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.